नमस्कार. मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आपल्या किचनमध्ये अमेरिकन स्टाईल चिकन ब्रेस्ट रेसिपी करणार आहोत. तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेटसाठी स्वातीज किचनला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी आज आपण जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. तर इथं मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत. इथं मी फ्रोझन मटार घेतलेला आहे, एक ढोबळी मिरची उभी पातळ चिरून घेतलेली आहे, एक मीडियम साईजचा कांदा देखील उभा पातळ चिरलेला आहे, टोमॅटो, कोबी आणि गाजर घेतलेला आहे, आलं आणि लसूणचे जुलियन्स घेतलेले आहेत. इथं एक चिकनचा ब्रेस्ट पीस घेतलेला आहे. त्याचप्रमाणे काही मसाले लागणार आहेत आपल्याला. तर इथं चिली फ्लेक्स, ऑरेगॉनो, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि जिरे पावडर घेतलेला आहे. तर आता जो पीस आपण घेतलेला आहे चिकनचा त्याला आपण फोकने असे टोचे मारून घेऊयात, जेणेकरून ते आतपर्यंत छान असं पटकन शिजलं जातं त्यामुळे. तर इथं आपण मॅरिनेशनसाठी थोडंसं मीठ, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट आणि अगदी थोड्या लिंबाचा रस घालून घेऊयात आणि अर्ध्या तासाकरिता आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. तर इथं मी छान याला मीठ आणि आलं लसूण पेस्ट दोन्हीही बाजूंनी छान लावून घेते आहे. तर अर्ध्या तासाकरिता आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत. आपलं मॅरिनेशन होतं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. तर इथं मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की यातच आपण जे गाजर घेतलेलं आहे त्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत. साधारण इथं मी एक मीडियम साईजचं गाजर घेतलेलं आहे आणि त्याचे असे उभे पातळ काप केलेले आहेत. आता हे छान आपण परतून घेऊयात. यातच बारीक चिरलेला लसूण आणि आल्याचे जुलियन्स केलेले आहेत, म्हणजेच आल्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते देखील छान परतून घेऊयात. त्याचप्रमाणे एक मीडियम साईजचा कांदा उभा पातळ चिरलेला आहे, तो देखील छान परतून घेऊयात. खूप ब्राऊन करायचा नाही आहे कांदा आपल्याला. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची घेतलेली आहे. माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी रेग्युलर असते ती घेतली तरीही चालेल. तर पाहू शकताय आता छान अशा आपण या भाज्या टॉस करून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे इथं मी उभा पातळ चिरलेला कोबी देखील घातलेला आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घ्या. तर पाहू शकताय छान अशा परतून घेऊयात. त्याचप्रमाणे इथं मी एक छोटी वाटी फ्रोझन मटार घेतलेला आहे. तुम्ही फ्रेश मटार घेतलात तरीही चालेल. तर हा मटार देखील आपण असा छान परतून घेऊयात आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा, त्याचे उभे पातळ काप केलेले आहेत. तर हा टोमॅटोही आपण छान परतून घेऊयात. तर पाहू शकता अगदी मस्त, अगदी कलरफुल या भाज्या दिसत आहेत. तर आपल्याला या खूप गाळ शिजवायच्या नाही आहेत, अगदी क्रंचीनेस आला पाहिजे खाताना या भाज्यांचा. तर यामध्ये काही आपण मसाले घालणार आहोत. तर इथं मी अगदी थोडीशी चिली फ्लेक्स घालून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे ऑरेगानो घालून घेऊयात, चवीनुसार मीठ घालूयात. त्याचप्रमाणे जिऱ्याची पावडर केलेली आहे मी, ती देखील घालून घेऊयात. चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि अगदी थोडीशी चाट मसाला या ठिकाणी मी घातलेला आहे. तर तुम्ही भाज्यांच्या क्वांटिटीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता अगदी 2-3 मिनटं हाय फ्लेमवर या भाज्या छान सॉटे करूयात आपण. तर भाज्यांचा क्रंचीनेस छान राहिला पाहिजे, यात खूप गाळ अशा शिजवायच्या नाही आहेत आपल्याला. तर पाहू शकताय झाकण न ठेवताच या छान टॉस केल्या मी. तर आता एका प्लेटमध्ये या काढून घेते आहे.
अगदी मस्त दिसत आहेत, पाहू शकताय. आता याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. मीडियम फ्लेमवरती आपण हे तेल छान तापून देऊयात. आता तेल छान तापलेलं आहे. यातच आपण आल्याचे उभे पातळ काप आणि लसणाच्या 2-3 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, तर त्या देखील घालून घेऊयात. आलं आणि लसूण खूप आपल्याला जास्त परतायचं नाही आहे. तर पाहू शकता यातच आपण चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत. तर आता आपण हे छान परतून घेतलेलं आहे. आता यातच मॅरिनेट केलेला चिकनचा पीस आपण सोडून घेऊयात. अगदी मस्त मॅरिनेट झालेला आहे, त्यामुळे आतपर्यंत अगदी ज्युसी लागतं हे चिकनचं पीस. त्यामुळे अशा पद्धतीने नक्की मॅरिनेट करून घ्या. आणि पाहू शकताय यावरती मी आता थोडंसं ऑरेगानो घालून घेते आहे. तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे. नेहमी आपण त्याच चिकनच्या रेसिपी करतो. तर अशी वेगळी अशी युनिक काहीतरी डिश नक्की बनवा, घरातील सर्वांनाच आवडेल. तर पाहू शकताय आपण दोन्ही बाजूंनी हा पीस छान असा 5-6 मिनटं छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान होऊ द्यायचा आहे. झाकण ठेवून हा छान आपण असा फ्राय होऊन देऊयात. तर 5-6 मिनटानंतर आपण चेक करून घेऊयात. मध्ये मी पाहत होते चेक करून. तर पाहू शकताय 5-6 मिनटं झालेली आहेत. आता मी हा पलटी करून घेते. वाव, मस्त दिसत आहे. आता या साईडने सुद्धा आपण झाकण ठेवून हा छान फ्राय होऊ देऊयात. गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे. तर मीडियम फ्लेमवरती हा मस्त होऊ दिला. तर आता एका सर्विंग डिशमध्ये मी ही भाजी सर्व करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे हा पीस देखील मी या ठिकाणी ठेवलेला आहे. तर आता आपण एका छोट्या वाटीमध्ये मी एक अंड ठेवलेलं आहे. तर आता आपण सनी साइड अप करून घेऊयात. हाफ फ्राय करून घेऊयात हे अंड. यावरतीच थोडंसं चिली फ्लेक्स आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तर पाहू शकताय अगदी मस्त झालेलं आहे. तर आजची आपली डिशही खूप भन्नाट होणार आहे. तर आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आता मी सर्विंग डिशमध्ये हे काढून घेते आहे सनी साइड अप झालेलं अंड. तर खरंच आजची आपली डिश मस्त झालेली आहे. वरून या चिकनच्या पीसवरती मी मध घालून घेतलेला आहे. तर पाहू शकताय या ठिकाणी आपली आजची ही डिश तयार आहे खाण्यासाठी. तर कशी वाटली मग माझी आजची ही रेसिपी? जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद.